प्रपंचात परस्पराशी प्रेमभाव कसा वाढेल? निसर्गतःच प्रेम हे प्रत्येक व्यक्ती आणि प्राणीमात्रात असते. फार काय, प्रेमाशिवाय मनुष्य प्राणी जिवंत राहू शकत नाही. प्रेमाने सर्व जग वश करून घेता येते. प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाही, कष्ट नाहीत, परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही. याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी, दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात. आपल्या विचारांचे लोक असतील त्यांच्यावर स्वाभाविकच प्रेम जडते. विरुद्ध असतील तर त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही, किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो. द्वेष उत्पन्न का होतो? तर आपला आणि दुसऱ्यांचा विचार आणि आवड जमत नाही म्हणून. परंतु थोडा विचार केला असेल तर असे दिसते की आपण ज्या कारणामुळे दुसऱ्यांचा द्वेष करतो तेच कारण दुसऱ्याने आपला द्वेष करायला पुरेसे होते. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला न आवडली आणि तीच दुसऱ्याला आवडली, तर मला न आवडणारी गोष्ट दुसऱ्याला आवडल्यामुळे दुसऱ्यांचा द्वेष करायला मनात वेळ लागत नाही. मग त्याच न्यायाने त्याला न आवडलेली गोष्ट मला आवडते हेच कारण त्याने माझा द्वेष करायला पुरेसे नाही का? व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे. त्याचा अर्थ असा की स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच. म्हणून द्वेष बुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत देणे जरूर आहे. आणि प्रेम जडण्याकरिता सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रेम करण्याचा धडा गिरवताना सुरुवात आपल्या घरापासून करावी. घरातली माणसे, नंतर शेजारी, त्यानंतर आजूबाजूला आपलेपणाची भावना आपल्या कृतीत वाढवावी. म्हणजे क्रमाक्रमाने प्रेमाची वाढ होऊन सर्व वातावरण प्रेममय होऊन जाईल. सर्वांशी निष्कपट प्रेमाने वागावे. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असते. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या अंगी सहजता याची. घरामध्ये अमुक एक गोष्ट कराच किंवा नकाच करो असे हट्टाने न म्हणता आपण राहावे. जसे घडेल तसे घडू द्यावे. देह असा प्रारब्धावर टाकणे मला फार आवडते. प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती आड येत नाही. जसे आई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लागावे. ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनांचा प्राण आहे. ते मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी आणि त्याच्या अनुसंधाने राहण्याचा प्रयत्न ठेवावा. चित्त दूषित न व्हावे. कशाने? आल्या अतिथी अन्न द्यावे, कोणास विनमुख न पाठवावे. अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे, त्यातच रामाचे अधिष्ठान राखावे. साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेद प्रचिती येते. ते सर्वत्र भगवत भाव पाहतात आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भळ असते.